नमस्कार. आज आपण एका अत्यंत विशेष आणि दुर्मिळ अशा देवस्थानाबद्दल बोलणार आहोत. नमस्कार. श्री दत्तावधूत मठ. दत्त महाराज एकमुखी रूपात आहेत आणि अनघा देवींसोबत विराजमान आहेत. आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे एकाच मूर्तीमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकत्रित स्वरूप आहे. आणि हे उंबराच्या झाडाखाली आहे. औदुंबर वृक्ष दत्त संप्रदायात महत्वाचा मानला जातो आणि हे एक जागृत स्थान म्हणून ओळखलं जातं. एकाच मूर्तीत त्रिदेव हे खरंच खूपच वेगळं आहे. त्या मूर्तीबद्दल आणखी काय सांगता येईल? तर ही मूर्ती आहे ना, ती खास दक्षिण भारतातून आणलेलं कृष्णशिळेत घडवली आहे. आणि तिचं वैशिष्ट्य असं आहे की एका कोणातून पाहिलं तर साक्षात शंकराचं रूप दिसतं, दुसऱ्या कोणातून बघितलं तर भिक्षा मागणाऱ्या ब्रह्मदेवाचं स्वरूप जाणवतं. तिसऱ्या बाजूने विश्वाचं पालन करणारे विष्णू, म्हणजे तिन्ही देव एकाच मूर्तीमध्ये. आणि दत्त महाराज इथे एकमुखी आणि द्विभुज आहेत, म्हणजे दोन हातांचे, आणि ते उभे राहून आशीर्वाद देताना दिसतात. म्हणजे केवळ दर्शन घेतानाही तिन्ही देवांचं. नमस्कार. आज आपण एका अत्यंत विशेष आणि दुर्मिळ अशा देवस्थानाबद्दल बोलणार आहोत. नमस्कार. श्री दत्तावधूत मठ. दत्त महाराज एकमुखी रूपात आहेत आणि अनघा देवींसोबत विराजमान आहेत. आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे एकाच मूर्तीमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकत्रित स्वरूप आहे. आणि हे उंबराच्या झाडाखाली आहे. औदुंबर वृक्ष दत्त संप्रदायात महत्वाचा मानला जातो आणि हे एक जागृत स्थान म्हणून ओळखलं जातं. एकाच मूर्तीत त्रिदेव हे खरंच खूपच वेगळं आहे. त्या मूर्तीबद्दल आणखी काय सांगता येईल? तर ही मूर्ती आहे ना, ती खास दक्षिण भारतातून आणलेलं कृष्णशिळेत घडवली आहे. आणि तिचं वैशिष्ट्य असं आहे की एका कोणातून पाहिलं तर साक्षात शंकराचं रूप दिसतं, दुसऱ्या कोणातून बघितलं तर भिक्षा मागणाऱ्या ब्रह्मदेवाचं स्वरूप जाणवतं. तिसऱ्या बाजूने विश्वाचं पालन करणारे विष्णू, म्हणजे तिन्ही देव एकाच मूर्तीमध्ये. आणि दत्त महाराज इथे एकमुखी आणि द्विभुज आहेत, म्हणजे दोन हातांचे, आणि ते उभे राहून आशीर्वाद देताना दिसतात. म्हणजे केवळ दर्शन घेतानाही तिन्ही देवांचं